नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील आणि हा तिसरा दिवस आहे वाटतं आपल्या चॅलेंजचा। मागचा ब्लॉग पाहिला असेल, त्याच्यामध्ये आम्ही टाकी पाहण्यासाठी गेलो होतो। आता हे आलं नशिबात, काय करावं आता। मी फक्त 10 मिनिटांमध्ये रेडी झालो आणि हे बायाच्या वरचं नाटत आहे। तर आज आम्ही चाललो खाटू श्याम बाबाचं दर्शन घेण्यासाठी। आज 1 नोव्हेंबर, तर त्यांचं जयंती आहे। तर पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये एकच मंदिर आहे, तर ते तुम्हाला दाखवतो। जालना जिल्ह्यामध्ये एकच आहे मंदिर, वगैरे दुसरीकडे नाही। तर मग तुम्हाला आज मंदिर दाखवतो। आणि कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, लवकरात लवकर बघा। आणि चला आता खाली भेटतो आम्ही तुम्हाला। तर आम्ही चाललो होता खाटू श्याम बाबाचं मंदिर पाहण्यासाठी। इकडं आपला बंगला कोणाचा आहे रे? अर्जुनराव खोतकर, अर्जुनराव खोतकरचा बंगला आहे। एक दिवस नक्कीच होईल आपलं, एवढा नाही होणार पण केवढं किती असो, आता जालन्यात घर असणं महत्वाचं आहे। म्हणजे एक घर असणं महत्वाचं आहे जालन्यामध्ये, सिटीच्या भागामध्ये, कारण येणारे फ्युचर इकडंच राहणार आहे। गावाकडे पण असणं महत्वाचं आहे, पण गावाकडे आहे सध्या, तर मग इकडे पाहिजे। गावाकडे पाटील लावू ना आपण, गावाकडे पाटील आहे, पण खरं बाहेर आल्यावर कळतं की शहरात आल्यावर घर असणं गरजेचं आहे। माझं काय म्हणणं आहे, जे लोक गावात राहून थोडं मोठे समजते का, त्यांनी थोडं बाहेर यायला पाहिजे। बाहेर आल्यावर थोडी अवकात कळते, थोडं मोठं घेऊ शकतो, पण बाहेर आपलं स्वतःच्या जीवावर घ्यायचं तेवढं आहे। आता चालू आहे, घेऊ लवकरच घर पण। आता ठीक आहे, आता शनी मंदिर एकदम सरळ जायचं आपल्याला आनंद स्वामीच्या गल्लीतून, आणि लगेच तिकडं गोल्डन जुबली स्कूल कडे आहे खाटू श्याम बाबाचं मंदिर। कसं वाटतं ब्लॉग मध्ये येऊन? मला आता सवय झाली, आता काही वाटत नाही, मस्त। लोक स्वप्न बघते जालनाकर वैभव सोबत राहणं, असं काही नाही। कोणती लोक आहे मला नाही माहिती, पण आता हे शनी मंदिर आहे, तुम्ही पण दर्शन घ्या। चला आता, तर आम्ही इथं पोहोचलो खाटू श्याम बाबाचं मंदिर, आणि साईडला गोल्डन जुबली स्कूल आहे। तर जर तुम्हाला इथं झालं, जालन्यामध्ये असाल आणि याचं झालं, तर तुम्ही इथे येऊ शकता गोल्डन जुबली जवळ खाटू श्याम बाबाचं मंदिर। आता मागचा एक ब्लॉग शूट केला होता मी, सरा करे प्रेममध्ये एक ब्लॉग शूट केलेला मी, तर इंस्टाग्रामवरती टाकलेलं आहे। पण आज जयंती होती, तर चला म्हटलं परत एक ब्लॉग शूट करू। तर तुम्हाला आज आतमध्ये जाऊन दर्शन पण करू, चला। तर हे इथं मंदिर आहे खाटू श्याम बाबा। चलो, जिसके दर्शन हो गए आगे चलते जाओ, दूसरे को भी दर्शन करा तो आगे चलो। इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवून देतो। तर इथं जेवढे पण लोक आलेले ते, याच्यापैकी भरपूर लोक मला म्हणतात की तुमचा व्हिडिओ पाहून आलेलो आहे, कारण हे मंदिर 5-7 वर्ष अगोदर झालं इथं, आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही इथं राधाकृष्णाचं मंदिर। तर भरपूर लोकांना हे माहिती नव्हतं खाटू श्याम बाबाचं मंदिर। तर मंदिर आम्ही दाखवलं होतं, आणि रिस्पॉन्स पण खूप चांगला भेटला होता। 1.5-2 लाख व्ह्यूज गेले होते काहीतरी। तर मग खूप सारे लोक इथं बघण्यासाठी आले, आणि खूप सारे भेटले आम्हाला। ते बोलले की तुमच्यामुळे हे मंदिर माहिती झालं। आणि थोडे नॉर्मल माणसं भेटते 30-35 याच्यात काही वाटत नाही, पण एक आजी आल्या जवळपास 45-50 वर्ष। सो त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं, ते पण आपल्याला फॉलो करते, तर चांगलं वाटलं। चला, कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त आहे, मूड फ्रेश झाला माझं। पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन आपण करतो, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तर एक नर्वसनेस काढ लागते। आता इथं एवढे सारे लोक होते, आणि याच्यामध्ये व्हिडिओ काढणं थोडं हार्ड जातं, पण एकदा तुम्हाला सवय लागली कॉन्टेंट क्रिएट करायची, तर सवय होऊन जाते।